आंघोळ करून अपर्णा कपडे बदलत होती. तिच्या मानेखाली काळ्या निळ्या खुणा बघून तिच्या डोळ्यात थोडा वेळ अश्रू आले. तिचे पती राजने तिला हाणामारी करताना दिलेली ही काळी निळी खून 1 वर्षानंतरही तिला तिच्या कटू भूतकाळाची आठवण करून देत होती. थोड्या वेळाने ती पटकन तयार झाली आणि केस सुकवायला तिने सुरुवात केली. आज तिचा वाढदिवस होता. काही वेळाने तिची जिवलग मैत्रीण नीताही तिथे आली. तिच्या हातात एक छोटा चॉकलेट केक होता. अपर्णाने केक बघताच ती एका लहान मुलासारखी हसायला लागली आणि म्हणाली, "वाह, माझा आवडता केक आणलायस तू." नीता म्हणू लागली, "आणि अजून काय, आज माझ्या प्रेमाचा वाढदिवस आहे, म्हणूनच हा स्पेशल वाढदिवस साजरा करण्यात अर्थ आहे ना." दोघींनी मिळून केक कापला. त्यानंतर दोघींनी नाश्ता केला. नीता म्हणाली, "अपर्णा, मी तुझ्यासाठी आणखी एक सरप्राईज आणले आहे, पण त्यासाठी तुला माझ्यासोबत यावे लागेल." अपर्णा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, "आता काय सरप्राईज आहे? मला एका दिवसात माझ्या संपूर्ण आयुष्याचा आनंद देणार आहेस का नीतू?" हे ऐकून नीता भावुक झाली आणि म्हणाली, "तुझ्या पाठिंब्यामुळेच मी माझ्या जीवनात काहीतरी करू शकले. माणसाच्या एकतामध्ये खूप मोठी ताकद असते. लोक सांगतात ते बरोबर आहे. आता जास्त भावुक होऊ नकोस." अपर्णा एवढं बोलून अपर्णाची मैत्रीण नीताने अपर्णाचे डोळे बंद केले आणि तिला बिल्डिंगच्या खाली आणले. तेव्हाच समोर एक नवीन चमकणारी स्कूटी पाहून अपर्णा आश्चर्यचकित झाली आणि प्रसन्न आवाजात ती म्हणू लागली, "हे काय?" मग नीता म्हणू लागली, "ही स्कूटी मी तुझ्या वाढदिवसाला तुझ्यासाठी घेतली आहे. आता या स्कूटीवरच तू तुझे सर्व काम करू शकतेस." अपर्णाने नीताला मिठी मारली. जेव्हापासून त्या दोघी मैत्रिणी एकत्र काम करू लागल्या तेव्हापासून अपर्णाच्या आयुष्यातले सगळे संघर्ष आणि दुःख हळूहळू संपले होते. शेवटी तिने तिच्या मैत्रिणीसोबत लोणचे आणि पापड बनवण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला होता. तिच्या सासरच्या मंडळींना तिच्याशी काही घेणं देणं नसल्यामुळे ती स्वतःच्या हिमतीवर तिचे आयुष्य जगत होती. त्या दोघींनाही त्यांच्या सासरी सारखाच त्रास होत होता. अपर्णाने सासरचे घर सोडल्यापासून ती हे काम करत होती. मात्र ती घरी राहून हेच काम करत होती. मात्र 2 महिन्यांपूर्वी तिने तिच्या सासरचे घर सोडले आणि ती तिच्या मैत्रिणीकडे शिफ्ट झाली होती. एक दिवस अपर्णा फोनवर पापड लोणचीची ऑर्डर घेऊन सामानाची यादी बनवत होती. तेव्हा तिचा फोन वाजला. तिने मोबाईल बघितला तर तिच्या सासूचा फोन असल्याचे तिला दिसले. सासूचा फोन येताच तिने कॉल उचलला. तिची सासू तिला म्हणू लागली, "सुनबाई, माझी डॉक्टरची फाईल कुठे ठेवली आहेस? मला ती कुठेच सापडत नाही. मी आजारी आहे. मला डॉक्टरांकडे जावे लागेल. तू घरी ये आणि मला माझी फाईल शोधून दे." अपर्णाला तिच्या सासरच्या घरी जायचे नव्हते, पण सासूच्या तब्येतीचा प्रश्न आहे असे तिला वाटू लागले. म्हणून तिने तिची पर्स उचलली आणि सासरी जायला निघाली. घराच्या दिशेने चालताना तिला आठवू लागलं की त्या दिवशी तिच्या सासूनेही तिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप त्रास दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि आता तिचा नवराही त्याच्या प्रेयसी सोबत तिच्या घरी राहतो. "अहो, घरी परत या. घराची काळजी आहे का नाही तुम्हाला? आनंदाने आपण एकत्र राहूया." नंतर अपर्णा म्हणाली, "आई, तुमचा मुलगा तुमच्या समोर दारू पिऊन घरी येतो. त्यांनी काल रात्री दुसरी मुलगी घरी आणली होती. तरीही तुम्ही अशा गोष्टी बोलत आहात. तुम्ही तुमच्या मुलाला समजावून सांगायला हवं होतं, पण नाही. तुम्ही त्याच्या चुकीच्या वागण्याला समर्थन देत आहात." त्यावेळी अपर्णाच्या सासूने तिला साथ दिली नाही, पण त्याऐवजी त्यांनी अपर्णावर हात उचलला. अपर्णा विचार करत सासरच्या घरी पोहोचली. तिची सासू म्हणाली, "अपर्णा, आता आली आहेस तर इथेच राहा. तुझ्याशिवाय हे घर आम्हाला खायला उठत आहे." तेव्हा अपर्णा म्हणाली, "आई, असो, हे सगळं सोडा. मला आता या गोष्टींपासून दूर जायचं आहे. मला या सर्व गोष्टींमध्ये आता रस नाही. सुनबाई, चल, मला तू माझी फाईल शोधून दे." अपर्णा फाईल शोधत होती तेव्हाच तिची सासू रागाने म्हणाली, "अगं, तू बाई आहेस का? घराच्या भिंतीच्या आत स्त्रिया चांगल्या दिसतात, बाहेर नाही. समाजात तू आमचं नाव खराब करत आहेस. आम्ही आमच्या नातेवाईकांना भेटतो तेव्हा सगळे विचारतात, तुमची सून परत घरी आली आहे का? हे बघ सुनबाई, तू शांतपणे आता घरी परत ये. माझा मुलगा पुरुष आहे. त्याला वाटेल तेव्हा दारू पिऊन तो येईल आणि वाटेल तेव्हा तो दुसरी मुलगी घरी घेऊन येईल. तू त्याला नाही म्हणू शकत नाहीस. माझ्या मुलाला तू सुखापासून वंचित ठेवू शकत नाहीस. तू फक्त माझ्या मुलाची पत्नी म्हणून तुझे कर्तव्य पार पाड." असे म्हणत तिच्या सासूने अपर्णाला त्यांच्या मुलाच्या खोलीत ढकलले. या अचानक केलेल्या धक्काबुक्कीमुळे अपर्णा थोडी विचलित झाली. समोर बेडवर तिचा पती राज बसला होता. राजला पाहताच अपर्णाचे मन कटुतेने भरून आले. आज 2 महिन्यांनी तिचा नवरा तिच्या समोर उभा होता.
तेव्हा ती त्याला पाहून रागाने म्हणाली, म्हणजे तुम्ही घरी आला आहात म्हणूनच तुमच्या आईने मला खोटं बोलून इथे बोलवलंय, मी तुमचे मनोरंजन करावं म्हणून. पण एक गोष्ट नीट कान उघडून ऐका, मी आता तुमच्यासोबत या घरात राहणार नाही. असे म्हणत ती मागे वळताच तिच्या पतीने तिला पकडले. यावेळी अपर्णा रडली नाही, ओरडली नाही, तर तिने त्याच्या मांड्यांमध्ये जोरदार प्रहार केला. राज वेदनेने ओरडला. अपर्णाने जोरात प्रहार केला आणि तिने तिच्या नवऱ्याचे मनगट फिरवत ती म्हणाली, सावधान, ज्याने कोणी मला हात लावण्याचा प्रयत्न केला तर. 2 महिने कुठे गायब होतात तुम्ही? तुम्हाला तुमची पत्नी आहे हे तुम्हाला कळले नाही का? आज तुम्ही मला फसवून इथे बोलवून घेतले आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आता पूर्वीसारखी भोळी अपर्णा राहिले नाही. मी कराटे क्लासेस जॉईन केले आहे आणि आता मी स्वावलंबी स्त्री आहे. माझ्यात आत्मविश्वासाची आता कमतरता नाही. तुमच्यासारख्या क्षुद्र व्यक्तीने माझा आत्मविश्वास ठेचून काढण्यात कोणतीही कसर सोडली नसली तरी आज मी त्या प्रसंगातून स्वतःला सावरत अभिमानाने डोकं उंच करून सांगू शकते की होय, मी एक स्त्री आहे, मी शक्तीची मूर्ती आहे आणि कोणाचीही हिंमत नाही त्याच्या हाताने तो मला स्पर्श करू शकतो. मग तिने तिच्या पतीचा मुरगळलेला मनगट सोडलं आणि जोरात म्हणाली, एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, भविष्यात मला स्पर्श करण्याचा तुम्ही प्रयत्नही करू नका. त्यानंतर तिचा नवरा राज जमिनीवर पडला. तो वेदनेने रडत होता. नंतर अपर्णाने दार उघडले आणि जोरात चालत ती घराबाहेर पडली. तिची सासू स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिली. तेव्हा अपर्णा त्यांना म्हणाली, काय झाले आता तुमचे नाटकं? आता मी बघते तुम्हा लोकांना तुरुंगात जाण्यापासून कोण अडवतं. अपर्णा हे सर्व काही बोलली कारण तिला वाटत होतं कदाचित तिच्या सासूला त्यांची चूक कळली असेल. पण तेव्हा तिच्या सासूने समोर येऊन अपर्णाचे केस पकडले आणि म्हणाल्या, थांब, आज मी तुला सांगते घरच्या सुनेने कसे वागावे, कसे राहावे. आता मात्र अपर्णा अगोदरच त्यांना उत्तर द्यायला तयार होती, पण तरीही तिच्या सासूने तिला जोरात कानाखाली चापट मारली. त्यामुळे अपर्णाच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त वाहू लागले. तेव्हा अपर्णाने तिच्या सासूचे मनगट फिरवले आणि म्हणाली, पुरे झाले आई, मी आत्ताच पोलिसांना बोलवते. तिची सासू वेदनेने ओरडू लागली. अपर्णाने लगेच पोलिसांना फोन केला. काही वेळाने पोलीस घरी आले होते. अपर्णाने तिच्या जखमा पोलिसांना दाखवल्या आणि तिची सासू आणि नवऱ्याच्या कृत्याबद्दल तिने पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी तात्काळ त्या आई आणि मुलाला अटक केली. आता अपर्णाचे हे रूप पाहून तिची सासू आणि तिच्या नवऱ्याचे भान हरपले होते. ते अपर्णाच्या पाया पडून माफी मागू लागले, पण अपर्णाने त्यांना माफ केले नाही. अवघ्या 2 महिन्यात ती खूप बदलली होती. आता ती घाबरलेली अपर्णा राहिली नव्हती, तर आत्मविश्वासाने भरलेली अपर्णा बनली होती. तिने इन्स्पेक्टर साहेबांना सांगितले, इन्स्पेक्टर, या लोकांना तुम्ही माझ्या नजरेपासून दूर करा, नाहीतर मी काहीतरी चुकीचं करेल. तिची ही वृत्ती पाहून ते 2 जण थरथर कापू लागले. पोलिसांनी त्या लोकांना अटक करून तिथून नेले. अपर्णाने तिच्या पतीला घटस्फोट दिला आणि तिचे संपूर्ण लक्ष तिने तिच्या व्यवसायात झोकून दिले. रक्ताची नाती आणि जगाने निर्माण केलेली नाती या दोन्हींचा खरा चेहरा तिने पाहिला होता. त्यामुळे आता तिला कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नव्हती. तिला फक्त तिच्या मैत्रिणीसोबत तिचं काम पुढे करायचं होतं. हळूहळू तिचे काम वाढत गेले. पुढे तिने एक संस्था काढली ज्यामध्ये असह्य आणि निराधार मुलींना ती कामं मिळवून देऊ लागली आणि तिच्या मैत्रिणीलाही सरकारकडून मानधन आणि आर्थिक मदत मिळू लागली. आता अपर्णा अनेक असह्य आणि अत्याचारी मुलींसाठी प्रेरणास्त्रोत बनली होती. आजही अनेक चांगल्या घरांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना नात्यांच्या भारावर मूकपणे मार सहन करावा लागतो. अशा वेळी अपर्णासारखी हिंमत कोणामध्ये असेल तर कदाचित त्यांच्या आयुष्यातही बदल घडू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत. भेटूया एका नवीन कथेसोबत.